नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता तुमच्या हक्काचे चॅनल महाराष्ट्राच्या घडामोडी. तर सर्वांचे चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर चला, मनोज जरांगे म्हणतायत की काल नुकतंच झालेल्या परळीमध्ये निवडणुकांच्या सभेमध्ये बोलत असताना धनंजय मुंडे म्हणालेत की मित्राची आठवण येते आणि आज मित्र सोबत नाही, त्याची खूप आठवण येते. म्हणजे जामूनसुद्धा भासते कोण आहे पण मित्र त्याचा. म्हणजे आता उघडच त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिक कराड यांच्याविषयी ते बोलतायत. असं जर ते म्हणलं असेल तर मी काय ऐकलं नाही. ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही. तर संतोषभाई यांच्या इतके क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या कृतीतला दुसरा असू शकत नाही. तो मित्र असो किंवा ते स्वैर असो, वाईट कृत्य जर केले तर त्याचं कधीच समर्थन करायचं नाही. आणि त्यातल्या त्यात आता तरी अजित पवारांचे डोळे उघडले तर बरं होईल. आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे. जर इथं गोरगरिबांच्या लेकरांचे इथे मुडदे पाडत असला, अशा माणसाला अजित पवारांनी, फडणवीसांनी किती दिवस पाठीशी घालायचं हेही लक्षात आलं पाहिजे. परंतु समाजाला हे सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, जात कुठलीही असू द्या, महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेस सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा, याची शब्दातून का होईना जर तेव्हा म्हणलं असेल तर शब्दातून उघडं पडलं. फक्त आणि फक्त गुंडगिरी, भ्रष्टाचार करणं, लोकांच्या जमिनी हडपवणं, कोणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं, त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे वळवून त्याच्यातून फक्त पैसा कमवायचा, कोणालाही ब्लॅकमेल करायचं. मग मंत्री असेल, सरकार असेल, अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही, यांना ब्लॅकमेल करायचं आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा, पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरांबाळांसाठी लावायचा. हे इतकं भयंकर पाप करत होता. जर तसा म्हणत असेल तर लोकांनी हे गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे की किती पापी वृत्तीतून, किती गुंडगिरीतून पैसा आणि राजकारण उभं करत होता. असल्या राजकारणासाठी आणि लोकांसाठी, जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही. इथून कुठंतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजेत. आणि आता बऱ्याच लोकांना हे कळलं असेल कोणता माणूस कसा आहे म्हणून. लोकांना तर कळालं आणि आता विशेष करून अजित पवारांतही डोळे उघडले पाहिजेत, नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाक होणार. पुन्हा ते म्हणालेत की काही चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल. म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केलं. त्याचा अर्थच होतो. मग याच्यावरनं अशीच पुन्हा शंका येते की बीडचा जो जेलर होता, त्या बीडच्या जेलमधला, कारागृहातला, तो यांनीच तर बदलला नसेल ना. याची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे. कारण ते जरा जेलर टाईट होता, कायद्याला धरून होता आणि त्या तो सत्य करत होता, अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली. तिथं बाहेरून येणारे डब्बे आत जाऊन देत नव्हता जेवणाच्या आरोपीला आणि काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता. इतका कडवट असा होता, अशी माहिती आहे. बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं, त्याला निलंबित करण्यात आलं. याची सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे. याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती 100% संतोषभाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणण्यापेक्षा 100% अजित पवाराला हाताखाली धरून संतोषभाईच्या केसमध्ये दबाव आहे. पण अजितदादाला आणि पोलिसाला सुद्धा सांगतो, संतोषभाई आणि देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट भोगावे लागणार, लक्षात ठेवा. कारण जर जाहीर असं बोलत असलं तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे. असा गुंडा आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस, याला सुद्धा आता GR बंद करायला पाहिजे. याला सुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे. याची चौकशी व्हायला पाहिजे. माझ्या मॅटरमध्ये चाल ना मग त्याला. मग आता घातपात मॅटर होतं, धन्यानी केलं, चल नारकोटला. मी किती उरकून बसलोय, भंगार चाल ना. वाट बघून बघून मी महाराज बारी आले. किती उकले, आपल्याला नारकोटला जायचं, आपल्याला चल. लपू नको, बायासारखे चाळ्या नाही करायचं, मग नारकोटीच चल. असे बोल म्हणून जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना लावले आहेत. तर मंडळी, या सर्वांबाबत आपली काही प्रतिक्रिया आहे यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या हक्काचं चॅनल महाराष्ट्राच्या घडामोडी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. असेच पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा महाराष्ट्राच्या घडामोडी. धन्यवाद.